यामध्ये जे नागरिक अनधिकृत बांधकाम करत आहेत त्यांना महापालिकेतर्फे MRTP 435253 प्रमाणे नोटीस दिली जाते। महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील कलम 478चा 1 प्रमाणे नोटीस दिली जाते। जर त्या व्यक्तींनी त्यांच्या संदर्भातले बांधकाम पुरावे, मालकी हक्काचे, बांधकाम परवानगीचे कागदपत्र दिले तर ते तपासून हे घेतले जातात। अन्यथा त्यांचे बांधकाम आपल्याकडं बाकीची यंत्रणा मिळाली, जसे पोलीस फौजफाटा पाहिजे, आपल्याला JCP पाहिजे, मटेरियल वाहायसाठी 1-2 काय साहित्य लागते ते साहित्य मिळाले की आपण ते साहित्य जमा करून एकत्रितरित्या कारवाई केली जाते। यापुढे वालेकरवाडी नव्हे तर आमच्या प्रभागामध्ये अनधिकृत बांधकाम होणार नाही यासाठी माननीय आयुक्त साहेबांनी तशा आम्हाला सूचना दिलेल्या आहेत। कोणत्याही प्रकारचं अनधिकृत बांधकाम होता कामा नये याबाबत क्षेत्रीय अधिकारी म्हणून तुमची जबाबदारी राहील अशा सूचना दिलेल्या आहेत। त्याप्रमाणे आम्ही ती सध्या कारवाई प्रारंभ केलेला आहे। आयुक्त साहेबांचे स्पष्ट आदेश आहेत अनधिकृत बांधकाम तात्काळ निकषित करण्यात यावे, पण या ठिकाणी फक्त नोटिसाचं सत्र सुरू, नोटीस दिल्या जाते पण कारवाई कुठलीही होत नाही। कारवाई ही फक्त किरकोळ 2-4 घरावर दाखवल्या जाते, मात्र प्रमुखाने जी कारवाई मोठ्या बिल्डिंग तिथे अनधिकृत बांधताय त्या ठिकाणी कारवाई होताना कुठेही दिसून येत नाही। कारवाई ही केवळ छोट्या मोठ्या घरांवरच होत असते। असे देखील पुरावे देखील आहेत आणि तसे व्हिडिओ देखील उपलब्ध आहेत। असं साधारणतः होत नाही। प्रशासनामार्फत प्रत्येक व्यक्तीला अनधिकृत बांधकाम करत असेल तर ती तपासणीसाठी नोटीस दिली जाते। त्या नोटीसमध्ये जर त्यांनी कागदपत्र दाखल केली असतील तर ती तपासून ती पाडण्यासाठी यंत्रणा मिळाली की त्याची बांधकाम पाडण्याची कारवाई केली जाते। एकंदरीत अनधिकृत बांधकामाच्या संदर्भामध्ये नोटिसाच्या संदर्भात आपण सांगत आहोत, मात्र जे अधिकारी आपले ज्या नोटिसा बजावल्या जातात ते या अनधिकृत बांधकामाकडे दुर्लक्ष करतात। यामुळे अनधिकृत बांधकामाची संख्या जास्त प्रमाणात पिंपरी चिंचवड शहरात वाढत चाललेली पाहायला मिळते। काय सांगायला याच्या संदर्भात? नाही, माननीय आयुक्त साहेबांनी जशा सक्त सूचना दिलेल्या आहेत त्याप्रमाणे आपण अनधिकृत बांधकाम पायापासूनच होणार नाही याबाबत काळजी घेऊया आणि ती काळजी घेतल्यानंतर अशा प्रकारचे प्रसंग पुढं उद्भवणार नाहीत। त्यासाठी सुरुवातीचंच बांधकाम आपण निष्कासित करण्याचा इथून पुढं प्रयत्न करणार आहोत आणि ते यशस्वी होईल। या संदर्भात जी नियोजित कारवाई करण्यात आलेली आहे त्या कारवाईमध्ये नेमकं कोणत्या बांधकामावर कारवाई गेल्या 6 महिन्यातले जे बांधकाम करण्यात आलेले तुम्ही ज्यांना नोटीस दिलेले आहेत त्याच्यावर कारवाई करणार आहात का जे कामं फक्त समोर दिसतात त्याच्यावरती कारवाई होणार आहे? नाही, ज्याची बांधकाम चालू असताना जी नोटीस दिली त्याची सर्व बाबीची पडताळणी करून जे योग्य आहे ते तसं राहील, पण जो अनधिकृत आहे त्याच्यावरती कारवाई केली जाईल। सर, काही ठेकेदारांनी 3-3 मजलीच्या इमारती अनधिकृत